तर सर्वांना जय शिवराय मित्रांनो, मी आहे इंद्रायणी वॉलपेपर डेकोरचा सर्वा. तर आजचं व्हिडिओ करण्याचं कारण एकच की माझ्याकडे जे मटेरियल आहे वॉलपेपर, कार्पेट, स्टिकर, ग्रास किंवा मार्बल सीट किंवा वॉल स्टिकर याच्याबद्दल काही माहिती सांगायची आहे, म्हणजे तुम्हाला ती इन फ्युचरमध्ये कामा येऊ शकते. तर मित्रांनो, वॉलपेपरपासून सुरुवात करूया. तर वॉलपेपरमध्ये दोन क्वालिटी असतात मित्रांनो, एक असते ए ग्रेड आणि एक असते बी ग्रेड. तर ए ग्रेडचं मटेरियल म्हणजे जे कॅटलॉगमध्ये येतं, म्हणजे ज्याचं एक बुक असतं, त्या बुकमध्ये 62 डिझाईन असतात मित्रांनो, त्याला ए ग्रेडचं मटेरियल म्हणतात. म्हणजे जसं ही बुक आहे, ह्या बुकमध्ये ए ग्रेडचं मटेरियल आहे मित्रांनो, ए ग्रेड. याच्यामध्ये अशा प्रकारचे डिझाईन आहेत वगैरे वगैरे, तुम्ही डिझाईन बघू शकता. 62 प्रकारचे डिझाईन असतात मित्रांनो. तर ए ग्रेडचं मटेरियल हे कॅटलॉगमध्ये येतं. याचा अर्थ की ती डिझाईन जी रिप्रिंट करता येते अशा डिझाईन कॅटलॉगमध्ये येतात, म्हणून त्यांना ए ग्रेडचं मटेरियल म्हणतात. आणि बी ग्रेडचं मटेरियल म्हणजे की ती डिझाईन रिप्रिंट होत नाही, म्हणजे एकदा एक प्रिंट डिझाईन होते ती नंतर रिपीट केली जात नाही. म्हणजे तुम्ही ती पेपर तुम्ही परत ऑर्डर करू शकत नाही. म्हणजे त्यांचे मोस्टली 50 ते 100 रोल वन टाईम बनतात बी ग्रेडमध्ये. तुम्ही त्यांची तेवढी ऑर्डर घेऊ शकता, किंवा 100 रोल संपले की परत ते रोल भेटत नाही, त्याला म्हणतात बी ग्रेडचं मटेरियल. आता बी ग्रेड आणि ए ग्रेडमध्ये असं काही फरक नसतो, फक्त की इन फ्युचरमध्ये समजा तुम्हाला ती डिझाईन आवडली बी ग्रेडमधली, तर तुम्हाला ती वापस भेटेल हे सांगू शकत नाही. आणि ए ग्रेडचं मटेरियल म्हणजे तुम्ही कधीही 6 महिन्याने, 6 वर्षाने, 2 वर्षांनी तुम्ही घरी जी डिझाईन लावली, तुम्ही ती डिझाईन कधीही परत मागवू शकता. त्याला ए ग्रेडचं मटेरियल म्हणतात. तर मित्रांनो, ए ग्रेडमध्ये रोलची साईज आणि बी ग्रेडमध्ये साईज एकच असते. म्हणजे रोल कोणतीही घ्या तुम्ही, ए मधला घ्या किंवा बी ग्रेडमधला घ्या, दोघांची साईज ही 50 स्क्वेअर फूट असते. 50 स्क्वेअर फूट असते. फक्त फरक एवढा असतो की ए ग्रेड फरक फक्त मटेरियलच्या क्वालिटीमध्ये, म्हणजे ए ग्रेडचं जी वॉलपेपरची क्वालिटी असते बेस्ट, तिचं डिझाईन तिचं वगैरे ते बेस्ट असतं. आणि बी ग्रेडमध्ये म्हणजे हलके डिझाईन असतात, जे काही साधारणतः कोणत्या कस्टमरला आवडत नाही. तर साधारणतः मित्रांनो, 10 बाय 10च्या भिंतीला 2 रोल लागतात. म्हणजे 10 बाय 10ची भिंत म्हणजे 100 स्क्वेअर फूट, आणि आपला रोल असतो मित्रांनो 50 स्क्वेअर फूटचा. त्याच्यामुळे ए ग्रेडचं वॉलपेपर लावायचं असेल तर 10 बाय 10ला 4000 रुपये खर्च येतो, आणि बी ग्रेडचं रोल लावायचं असेल तर 10 बाय 10च्या भिंतीला 3500 रुपये किंवा 3000 रुपये खर्च येतो. आता तो दुकानदार जो आपल्या पद्धतीने विकतो, कोणी 3ला विकतं, कोणी 3.5ला विकतं, कोणी 2.5ला विकतं बी ग्रेडचं मटेरियल. ए ग्रेडच्या मटेरियलमध्ये नो कॉम्प्रोमाइज, हे 2000 किंवा 2500 हे याच्या अशाच रेटमध्ये विकले जातात. याची वॉरंटी पण 7 वर्ष असते मित्रांनो. आता हे झालं आपलं वॉलपेपरचं. तर अजून आपल्याकडे वॉल स्टिकर पण आहेत. आता वॉल स्टिकरचा अर्थ काय असतो की वॉलपेपरला लावण्यासाठी आमचा माणूस स्वतः फिटिंग करून देतो. आणि वॉल स्टिकर हा असतो मित्रांनो, हा असतो 15 फुटाचा, म्हणजे 30 स्क्वेअर फूटचा. 21 इंच बाय 30 स्क्वेअर फूट म्हणजे 15 फूट साधारणतः. म्हणजे याच्यामध्ये 6 बाय 6ची एक भिंत होती, 6 बाय 6ची एका रोलमध्ये वॉल स्टिकरमध्ये. आणि हे तुम्हाला स्वतः लावावं लागतं मित्रांनो. वॉल स्टिकर वॉलपेपर जे आहेत ते आमचे विथ फिटिंग रेट असतात. म्हणजे याच्यामध्ये आमचा माणूस होतो, त्याला विथ फिटिंग करून तुमच्या वॉल निघून जातो. त्याला 2000 रुपये एक रोलचे द्यावं लागतात. तसं हे स्टिकरमध्ये 400 रुपयाला होतो. 15 स्क्वेअर फूट 15 फुटाचा असतो. आणि याची जी लेंथ असते, साईज रुंदी, ही असते 21 इंच. ही तुम्हाला स्वतः लावावं लागतं कट करून. याच्यामध्ये कोणतेही आमच्याकडून कारागिरी वगैरे भेटत नाही. भेटतात पण याची मजुरी एका रोलची मित्रांनो कारागिरी 300-400 रुपये घेतात, आणि रोल 400 रुपयाचा आहे. त्याच्यामुळे आम्ही साधारणतः कस्टमरला कारागिरी देत नाही. आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही स्वतः लावू शकता हे. तर मित्रांनो, आपलं तिसरं मटेरियल आहे 2.5 बाय 2.5ची पंप सीट. ही सीट बी स्टिकरची आहे. याच्यामध्ये तुम्ही स्टिकर स्वतः काढू शकता. असं हे स्टिकर बेस आपले 2 बाय 2ची पंप सीट आहेत. हे तुम्ही कुठे बी लावू शकता, बाथरूम, सिलिंग, कपाट, फर्निचर, दरवाजा, किंवा खाली स्टाईलला पण लावू शकता. काय हरकत नाही, बाथरूममध्ये बी लावू शकता. हे याचा रेट आहे मित्रांनो 150 रुपये साधारणतः. हे बी तुम्हाला स्वतः बसावं लागतं, किंवा याच्याकडे आमचे कारागिरी पण आहेत. पण कारागिरीचे रेट लावण्याचे खूप घेतात. 15 रुपये स्क्वेअर फूट, 10 रुपये स्क्वेअर फूट असा रेट आहे कारागिरीचा. म्हणून आम्ही याला कारागिरी सजेस्ट करत नाही कस्टमरला. तर तिसरं मटेरियल आहे मित्रांनो मार्बल सीट. तर मार्बल सीटमध्ये मित्रांनो
4 क्वालिटी येतात, एक 1 mm, एक 1.5 mm आणि एक 2 mm. आता हा जो आहे हा 1.5 mm सीट आहे. याची साईज असते 4x10. याची रुंदी जी असते, रुंदी ही असते 4 फूट आणि लांबी जी असते ती 10 फूट असते मित्रांनो. हे बी स्टिकर बेस आहे, म्हणजे याचा अर्थ की हे तुम्हाला स्वतः लावू शकता किंवा आम्ही लावून पण देतो, पण याच्यामध्ये बी कारागीर 500 रुपये एक रोलची मजुरी घेतात. त्याच्यामुळे आम्ही कस्टमरला दोन्ही पर्याय देतो, एक तुम्ही बी लावू शकता किंवा आमच्याकडे कारागिरी आहेत पण आहेत. पण काय कस्टमरला कारागिरीचे रेट ते प्रोडक्ट नाही म्हणून ते स्वतः ट्राय करतात. ज्यांना जमतं ते जमतं मित्रांनो, बाकीचं यांचं नुकसान होऊन जातं. तर याच्यामध्ये 3 प्रकारचे मार्बल शीट असतात. आता साईज ही 4x10ची आहे. याच्यामध्ये 2x2ची बी येते किंवा 2x6ची बी येते किंवा 2x15ची बी येते मित्रांनो. आणि याच्यामध्ये फक्त लेंथ जी असते याची ती जाडीवर असते, 1 mmचा, 2 mmचा, 3 mmचा त्याचे रेट असतात. आता हा 1.5 mmचा आहे म्हणून हा 700, 800, 900 रुपये विकतात. साधारणतः 750 रुपये खरेदी आहे, 150 रुपये 900 रुपये विकतो. आणि 1 mmचा 500 किंवा 750 रुपयापर्यंत येतो आणि 2 mmचा येतो 1100 रुपये मित्रांनो. अशा प्रकारे मार्बल शीटची साईज वगैरे असतात. तर मार्बल शीट, हे जे मार्बल शीट आहेत हे साधारणतः आपल्या TV युनिटच्या जागी लावतात. म्हणजे 2 स्टिकर साईडला लावायच्यात आणि बाजूला पॅनल वगैरे लावतात, जेणेकरून आपलं TV युनिट स्वस्तामध्ये तयार होतं. अजून मित्रांनो वॉलपेपरमध्ये अजून एक अफवा आहे की ऑनलाईनमध्ये 300 रुपये रोल दाखवतात, 200 रुपये रोल दाखवतात. मान्य, पण रोलची जी प्राईस असते स्टार्टिंग 100 रुपये सुरू होते मित्रांनो. वॉलपेपर 100 रुपये, 200 रुपये, 500 रुपये, 600 रुपये, 700 रुपये, 2,500 रुपये, 3,000 रुपये, 5,000 रुपये. ज्यावेळेस वॉलपेपरची डिमांड मार्केटला कमी होती त्यावेळेस एक रोल 4,000 रुपयाला विकला जात होता विथ फिटिंग, एक रोल. आणि सध्या कंडिशन अशी झाली की मार्केटला लेआउट भरपूर झालेत, म्हणजे शॉप वगैरे भरपूर झालेत, लोकांना याच्याबद्दल माहीत झालं. इंटरनेटमुळे सगळ्यांना याचे वगैरे कसे असतात कसं सगळं माहीत झालं. आणि जे होलसेलर आहेत ते पण आता इंस्टाग्रामला ॲक्टिव्ह झाल्यामुळे लोक तिथून पण काही ऑर्डर करतात, पण मग ते त्या मटेरियलमध्ये फसवले जातात. म्हणजे त्यांना A ग्रेडचं मटेरियल म्हणून B ग्रेडचं मटेरियल जातं आणि त्यांच्याकडून A ग्रेडचे पैसे घेतले जातात असं मला वाटतं. तर वॉलपेपर लावण्याचा खर्च तुम्हाला कळत मित्रांनो, तर एकदा रिपीट करतो. 10x10ला A ग्रेडचं वॉलपेपर लावण्यासाठी 4,000 रुपये खर्च येतो. आणि B ग्रेडचं मटेरियल लावण्यासाठी, आता B ग्रेडचं मटेरियल तुम्ही घेता कसा, रोल 300वाला घेता का 500वाला घेता का 600वाला घेता, साधारणतः वॉलपेपर लावण्याची मजुरी कारागीर एका रोलचे 500 रुपये घेतो, एका रोलची. आता तुमच्या 10x10ला 2 रोल लागतात म्हणून ते 1,000 रुपये रोल, 1,000 रुपये चार्ज घेतो. आता तुम्ही A ग्रेडचं लावा किंवा B ग्रेडचं लावा, याच्यामध्ये कारागीरची मजुरी ती आहे ती एकच असते. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो आपल्याकडे आहे कार्पेट. कार्पेट बघू शकतो मी, कार्पेट बी आहे आपल्याकडे. आता कार्पेटमध्ये दाखवतो तुम्हाला मी कार्पेट. हे बघा मित्रांनो, ही आहे कार्पेट. आता कार्पेटची साईज ही 2 प्रकारची असते. एक असते 150 असतो म्हणजे रुंदी कार्पेटची, एक असते 6.5 फुटाची आणि एक असते 5 फुटाची. 5 फुटाचा रोल तिकडे ठेवा मित्रांनो, ते पहा तो ब्लॅकवाला, तो ब्लॅकवाला, हा वाला. म्हणजे कार्पेटची साईज ही 2 प्रकारची असते, एक 6.5 फुटाची असते आणि एक 5 फुटाची असते. आता याच्यामध्ये विथ फिटिंग आम्ही 30 रुपये, कोणी 25 रुपये. आता याच्यामध्ये बी क्वालिटी असतात, एक ब्लॅक कवरची क्वालिटी असते, एक लेदरची असते लाल, म्हणजे ज्या बॅक साईडला लाल असते ते साधारणतः चांगली क्वालिटी असते आणि ज्या बॅक साईडला ब्लॅक कलर असतो ती सेकंड क्वालिटी असते. तर हे 30 रुपये स्क्वेअर फूट आहे. याच्यामध्ये मजूर 7 रुपये स्क्वेअर फूटने मजूर घेतो. याच्यामध्ये हार्डनर वगैरे लागणारा गम वगैरे सर्व कारागीर आणतो, त्याच्यामुळे तो 7 रुपये स्क्वेअर फूट घेतो. आणि मग आम्ही कार्पेट जे आहे ते 30 रुपये स्क्वेअर फूटने विकतो, कारण की हे आम्हाला 18 रुपये येतं. 7 रुपये आपला कारागीर घेतो, अशी म्हणून आम्हाला 2-3 रुपये उरतात. नो वांदा, कस्टमरला आवडतं, आपण देतो क्वालिटी. तर कार्पेट लावण्यासाठी बी कारागीर लागतो किंवा कोणाला जमत असेल तो स्वतः पण लावतो. जास्त हार्ड नाही मित्रांनो, फक्त याचे जॉईंट आणि याची कटिंग व्यवस्थित करावी लागते, बाकी याचा काही अर्थ नाही. म्हणजे साधारणतः 100-10 पैकी 8 लोकांना जमतच नाही, 2 लोकांना कदाचित जमतं किंवा ते पाहून करतात म्हणून ते करतात. तिसरे मीटर मित्रांनो ग्रास. आता एक ग्रास आहे. आता ग्रासमध्ये बी ही जी असते लेंथ म्हणजे गवताची जी जाडी असते याच्यामध्ये 25 mm, 35 mm, 50 mm, 60 mm पर्यंत असते मित्र. म्हणजे जी गवताचा धागा जो आहे हावाला जो धागा आहे हावाला 35 mm, 30 mm, 40 mm असा असतो. म्हणजे ग्रास दाट किती किंवा त्याचा जो धागा आहे तो लंबा किती याच्यावर असतो.
तर हा आहे मित्रांनो 35 mm चा ग्रास आहे. हा आम्ही 50 रुपये स्क्वेअर फीट विकतो. 50 रुपये स्क्वेअर फीट. याला कधी लावायचं असेल तर कारागिरीचे 15 रुपये स्क्वेअर फीटनं मजुरी पण घेतो. पण मग साधारण कोणी याला आपल्या टेबलवर किंवा दुकानाच्या याच्यावर टाकतात वगैरे, तर याला काही अवघड नाही आहे. तर मित्रांनो, माझ्याकडे जेवढं नॉलेज होतं मी तेवढं सांगितलं. अजून तुम्हाला काही माहिती हवी असेल तर इंद्रायणी वॉलपेपर अँड डेकोरला व्हिजिट करा. ते तुम्हाला डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन सांगितली जाईल. आणि अशाच व्हिडिओला फॉलो करा, लाईक करा आणि कमेंट करा. तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे मित्रांनो मला. धन्यवाद.